तर नमस्कार मित्रांनो, मी साहिल बागरे तुमचं सर्वांचं रानवटात ब्लॉगर या आपल्या YouTube चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आपल्या गावच्या शेजारी असणारा कोटवाडी गावची यात्रा। ही यात्रा एक वेगळ्या प्रकारची यात्रा असते, म्हणजे कठ्याची यात्रा म्हणून तिला ओळख आहे। तर ती खूप इतर यात्रांपेक्षा खूप वेगळ्या प्रकारची यात्रा आहे आणि तीच तुम्हाला आता मी दाखवणार आहे। तर चला आता जाऊया तिकडेच कोटवाडी गावात। आता बाजूला बिरोबा मंदिरापाशी इकडे बघा, आणि विकास आणि निखिल आले आपल्यासोबत। चला आतमध्ये बघूया। आणि कट्टे पेटायला अजून टाइम आहे, रात्री होईल। आणि आता फक्त कट्ट्यांच्या घागरे ते बघूया आपण। माझे नाव मालको हरिभाऊ बैल, राहणार कोटवाडी। कटा म्हणजे मग घागर राहते, घागरीचा खालचा तळ्याचा भाग आहे ना कापला जातो, तो उलटा केला जातो। त्याच्यात सागाचे व खैराचे लाकडं भरले जातात। त्यामध्ये कापूर पाणी टाकले जाते, पैसे टाकले जातात। त्याला पूर्ण सजवले जाते पूर्ण कापड लाकडं भरून। मग पेटवल्यानंतर पेटवतात। संध्याकाळच्या वेळेस बिरोबा देवाची यात्रा आणि कट्ट्यांची मिरवणूक बघण्यासाठी मिळावी म्हणून लोक मंदिराच्या परिसरात अगोदरच सकाळपासून आपली जागा धरून ठेवतात। दुपारच्या वेळी मंदिरामधून दर्शन घेऊन गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपण संध्याकाळी चाललोय बिरोबाची कट्ट्याची यात्रा बघायला। आता आपण आलोय मंदिरापाशी। या मंदिराचे आहेत ना पुजारीच आम्ही हरविठो होईल, त्याचाच मी मुलगी छोटा मुलगा काठी पुण्याचा मान आम्हालाचे भर नाचत येणार गावावरून इथं मंदिरापर्यंत। मंदिराच्या समोर राहणार, दुपात्री म्हणतात आम्हाला, दुपात्री घेऊन आम्ही जाणार, काठीची पूजा करणार। तेव्हाच मग मंदिरात येणार देवाला परशी लागणार। परशी लागल्यानंतर काठी आम्ही तिथं गरुड खांबे तिथं आम्ही उभी करणार आणि मग कट्ट्याचा कार्यक्रम परशी लागल्यानंतर चालू होणार। बिरोबा देवाची आरती झाल्याच्या नंतर कट्ट्याचे पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले जाते। त्यानंतर ज्या कोणी भक्ताच्या अंगात बिरोबा देव संचार करेल ती व्यक्ती तो कट्टा उचलून मंदिराभोवती फेऱ्या मारते।
डोक्यावर आगीच्या ज्वाला आणि त्यातून खाली येणारं उकळतं तेल, तरी पण बिरोबा देव त्यांच्या अंगात संचार करत असल्याने कोणत्याही प्रकारचा या भक्तांना त्याचा त्रास होत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे अंगावरती फोड येत नाही. कट्याची मिरवणूक संपल्याच्या नंतर यात्रेकरूंसाठी रात्रभर करमणुकीचा कार्यक्रम म्हणून लोकनाट्य तमाशा मंडळ आयोजन केलेले असते. शेवटी यात्रा बघण्यासाठी आलेले भाविक यात्रा संपवून यात्रेत मिळणारा खाऊ घेऊन लहान मुलांना खेळणी वगैरे घेऊन आपापल्या घरी निघून जातात.